जय महाराष्ट्र, जय बांधकाम कामगार. बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या अध्यक्ष या नात्याने आपल्या समोर येताना विष्णू कारंपुरी महाराज मी महाराष्ट्रातील महायुती सरकार बांधकाम कामगार योजनेद्वारे महाघोटाळा करत आहे. या चौथा भागामध्ये आपण या ठिकाणी आपल्या समोर एक महत्वाचा आणि अत्यंत महाघोटाळ्याचं सूत्र असलेला असा मी विषय आणलेला. बांधकाम कामगारासाठी व इतर कल्याणकारी मंडळ या माध्यमातून या बांधकाम कामगारांना सुरक्षा कल्याणासाठी अनेक योजना त्यांनी जाहीर केलेल्या आहेत. या योजना देण्याच्या माध्यमातून ते लाभ देण्याच्या माध्यमातून सरकार खिसे भरत आहे. असे खिसे भरत आहे की ते खिसे फाटायला आलेत तरी देखील या सरकारला त्याची जाण नाही. आपण पहिल्या भागामध्ये खऱ्या बांधकामाचा विषय चर्चा केली. दुसऱ्या भागामध्ये आपण ठेकेदाराच्या बाबतीमध्ये चर्चा केली आणि तिसऱ्या भागामध्ये 90 दिवस जो दाखला दिला जातो तो दाखला हा भ्रष्टाचाराचा मूळ सूत्र आहे. आणि चौथ्या भागामध्ये आपण या ठिकाणी प्रवेश करत असताना किंवा चौथ्या भागामध्ये तुम्हाला माहिती देत असताना सरकारनं प्रसिद्धी माध्यमातून सामाजिक संघटना, कामगार संघटना आणि इतर राजकीय पक्ष हे वारंवार ओरडत आहेत की बांधकाम कामगारांचं खोटं नोंदणी चाललेलं आहे. विधानसभेच्या सभागृहामध्ये एका आमदारांनी सांगितलं की खोटी नोंदणी चालू आहे, माझ्याकडे माहिती अधिकाराखाली माहिती घेतलेली आहे. इतकं सांगत असताना देखील सरकार किंवा कामगार मंत्रालय किंवा कल्याणकारी मंडळ आणि याला पूर्ण जबाबदार असलेले मुख्यमंत्री साहेब का लक्ष देत नाहीत. शेवटी त्यांनी वारंवार ओरडणं जास्त किंवा प्रसिद्धी माध्यमात जास्त किंवा अनेक माध्यमातून त्या ठिकाणी तक्रार येत असताना एक दिशाभूल करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे की आम्ही या बाबतीमध्ये पारदर्शकता आणत आहोत. म्हणून त्यांनी ही बांधकाम कामगार योजनेमध्ये चौकशी समिती नेमली. या चौकशी समितीमध्ये सहाय्यक कामगार आयुक्त पूर्ण सर्व राज्यातील जिल्ह्याच्या सहाय्यक कामगार आयुक्ताच्या माध्यमातून ही चौकशी प्रमुखांच्या माध्यमातून चौकशी समिती नेमलेली आहे. आणि एका जिल्ह्यातील सहाय्यक कामगार आयुक्त समिती प्रमुख म्हणून दुसऱ्या जिल्ह्यात जातात. अशा प्रकारची चौकशी समिती नेमलेली आहे. आणि त्या समिती प्रमुखांनी सोलापूर जिल्ह्यासाठी येऊन 3 महिने लोटून गेले, परत पत्ता नाही आहे. का हो तुमच्याकडे चौकशी समिती 3-3, 4-4 महिन्याने येते? हजारो बांधकाम कामगार वेळोवेळी तक्रार करत आहेत, कामगार स्वतः वेळोवेळी तक्रार करत आहेत आणि सरळ साफसूत्रपणे खोट्या नोंदी होत आहेत. मग का चौकशी समितीमध्ये केवळ कोण लाभ कसा घेतला, लाभासाठी काय दाखल केलं, लाभासाठी कोणत्या पद्धतीने त्याने कागदपत्र दाखल केलं एवढं फक्त चौकशी करतात. आणि त्याच्यामध्ये काही छोटे 2-4 सोलापूर शहरामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये 5 लाख कामगारांची नोंदणी झालेली आहे आणि कुठं 3, 4, 5 अशा प्रकारचं चौकशी केल्याचं फारच करीत आहेत. म्हणून ही चौकशी समिती जी आहे ती केवळ लोकांना दाखविण्यासाठी, विरोधकांना दाखविण्यासाठी किंवा लोकप्रतिनिधी दाखविण्यासाठी किंवा जे संघटना विरोध करत आहेत त्यांना दाखविण्यासाठी हा त्यांचा खेळ आहे. आणि या बांधकाम कामगारांच्या कल्याणाच्या नावाखाली, बांधकाम कामगारांच्या सुरक्षेच्या नावाखाली हे सरकार अब्जावधी रुपयाचा घोटाळा करीत आहे. अन्न वाटपाचा गेला, त्याचबरोबर कीट वाटपाचाच मध्ये घोटाळा, त्याचबरोबर साहित्य वाटप, बांधकाम कामगारांचे मोजे किंवा जसं पेटी वाटप त्याच्यात घोटाळा. आता हे घोटाळा कशात करत नाही आता प्रश्न पडलेला आहे. म्हणून आमच्या या संघर्ष समितीच्या माध्यमातून म्हणा
किंवा सोलापूर भूषण एचबी चॅनलच्या माध्यमातून संपादक या नात्याने मी जबाबदारीनं बोलतो की हा घोटाळा जर नाही निघाला तर मी 100% आपण म्हणाल ते शिक्षा भोगायला तयार आहे. परंतु गरिबाच्या नावानं लुटू नका हो. तुम्ही लुटा, तुमचं राजकारण करा, काय असेल ते करा, आमचं त्याच्यात लेणं देणं नाही. पण गरिबाला देतो म्हणून लुटणं किती पाप आहे. त्यालाच म्हणतात मड्याच्या डोक्यावरचे लोणी देखील लोक सोडणार नाही. मड्याच्या टाळूवरचे लोणी हे लोक सोडलेले नाहीत, सोडणार नाहीत असं सिद्ध होतं. म्हणून जागृत जनता जनार्दन, लोकप्रतिनिधींनो, विरोधी पक्षांनी देखील लक्ष देणं गरजेचं आहे. विरोधी पक्षाने या भागाकडे लक्ष देणं जरूरत आहे. असं या ठिकाणी तुम्ही लक्ष द्या आणि या महायुती सरकारचा घोटाळा हाणून पाडा. आणि घोटाळा हाणून पाडणारच आम्ही. आणि मी बांधकाम कामगार न्याय व हक्क सुरक्षा समितीचा अध्यक्ष या नात्याने आमच्या सर्व पदाधिकाऱ्यासह हा घोटाळा संपूर्ण पारपर्यंत आमचा मालिका सुरू राहणार आहे. आणि नागरिक जनता जनार्दनांना माझी विनंती आहे, बांधकाम कामगारांना माझी विनंती आहे, प्रत्येक ग्रामीण भागामध्ये लोकांना माझी विनंती आहे, शहरी भागांच्या लोकांना विनंती आहे, आपल्याकडे बांधकाम कामगार बाबतीमध्ये काय आपल्याला माहिती असेल, अडचणी असेल, कोण अशा प्रकारच्या घोटाळ्यामध्ये आपल्याला संशय असेल तर आमच्या बांधकाम कामगार संघर्ष समिती कार्यालय पद्मशाली चौक 1593 कुचनगर येथे संपर्क साधावा. माझा फोन नंबर आहे 9881301777. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बांधकाम कामगार.